नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गरमागरम अशी एक युनिक काठी बटाटा वडा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य इकडे उकडलेली बटाटे घेतले आहेत 3 ते 4, बेसन पीठ घेतलं आहे 1 कप, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, आलं लसूण मिरचीचा ठेचा केला आहे, कढीपत्ता, उडदाची डाळ घेतली आहे 1 चमचा, लिंबाचा रस, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल गरम करत ठेवू। 2 चमचे तेल टाकून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ, मग मोहरी घालून घेऊ। जिरं मोहरी चांगली तडतडली पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ। मग आलं लसूण मिरचीचा ठेचा घालून घेऊ, हे परतवून घेऊ। मग उडदाची डाळ घालून घेऊ, हे 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ। उडदाची डाळ आपली लाल झालेली आहे। आपण आता ह्याच्यामध्ये बटाटा हाताने मॅश करून घालू। असा हाताने बटाटा मॅश करायचा। आपण आता ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊ, लाल तिखट मसाला, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ। आपण आता हे परतवून घेऊ। 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं हे। आपली काठी बटाटा वड्याची भाजी तयार झालेली आहे। एक अशी युनिक रेसिपी आहे ही। आपण आता या बटाट्याच्या मिश्रणाचे कबाब सारखे रोल करून घेऊ। असे कबाब सारखे रोल करून घ्यायचे। असा रोल करून घ्यायचा आणि याच्या आतमध्ये काठी घुसवून घ्यायची। चला तर आपण आता बेसनाचं बॅटर तयार करून घेऊ। इकडे मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता बेसन घालून घेऊ। चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊ। मग हे मिश्रण हलवू, मिक्स करून घ्या। हे बेसनाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे। चला तर आपण आता काठी बटाटा वडा बनवायला सुरुवात करू। आपण जे बटाट्याचं मिश्रण केलं आहे ते आता बेसनाच्या बॅटर मध्ये घोळवून घेऊ। तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊ। आपला युनिक बटाटा काठी वडा तयार झालेला आहे। माझी ही युनिक काठी बटाटा वडा रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।